मध्ये काही आलबेल नाही असा होत नाही. ही गोष्ट खरी आहे की काही लोक, म्हणजे मी तर त्यांना चिल्लर म्हणेन, अशी चिल्लर कामं करणाऱ्यांना चिल्लर म्हटलं जातं. आणि अशा नेते आहेत, ते स्वतःला नेते म्हणवितात. आणि अशा या नेत्यांकडून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं काही कार्यक्रमांमध्ये नाव डावललं जातंय, जाणून बुजून अशी कृती केली जाते. हे लहान मुलांचं काम असतं. अशा गोष्टी लहान मुलं, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा अशा गोष्टी करायचो आपापसामध्ये, परंतु हे शोभत नाही. जर तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मोठे व्हा. एका दुसऱ्या मोठ्या नेत्याचं नाव डावललं, पहिल्यांदा ते नाव यादीमध्ये टाकलं, नंतर खोडायला सांगितलं, हे शोभत नाही. एकनाथ शिंदेजी यांची जर तुम्हाला उंची गाठायची असेल तर तुम्हाला तुमची रेषा वाढवावी लागेल. एकनाथ शिंदेजी यांची रेषा पुसून तुम्ही मोठे कधीच होणार नाही. शिवसेना कधीच थांबणार नाही. शिवसेना हे एक वादळ आहे आणि या वादळाला थोपवण्याकरता त्या दर्जाचं दुसरं वादळ निर्माण करावं लागेल, तेव्हाच हे वादळ थांबेल. शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत आदरणीय एकनाथ शिंदेजी, हे ज्याप्रमाणे पायाला भिंगरी लावून संपूर्ण राज्यभर गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये फिरून जनतेचे विचारपूस करत असतात, हाल चालत असतात आणि जनतेच्या हिताच्या गोष्टी गेली 4 वर्ष करत आहेत, तशा गोष्टी बाकीचे करतील का? किंवा कोण करत आहे का? शिवसेनेशी जर स्पर्धा करायची असेल तर अगोदर तुम्हाला स्वतःची उंची वाढवावी लागेल, स्वतःचं कार्य वाढवावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही शिवसेनेला टक्कर देण्याचा प्रयत्न करा. शिवसेनेच्या या वाघाला कुणी रोखू शकत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय. अगदी 100% ना, ज्यांची वैचारिक पातळी घसरलेली आहे तीच लोक अशी खालच्या दर्जाची कामं करणार. दुसऱ्याची नावं पुसायला सांगणं, खोडायला सांगणं, त्यांना कार्यक्रमामध्ये बोलू नका सांगणं, ही गोष्ट काय दाखवतं? तर डरपोक आहे ते लोक, हे घाबरलेले आहेत. एकनाथ शिंदेजी यांच्या कार्याला घाबरलेले आहेत ते. एकनाथ शिंदेजी जर त्या कार्यक्रमामध्ये यांच्या बाजूला येऊन उभे राहिले तर यांची उंची अशी खुजी वाटणार आणि ती वाटू नये म्हणून हे एकनाथ शिंदेजी यांना दूर ठेवायचा प्रयत्न सतत करत आहेत. आणि याच्या पाठीमागे जर कोण असेल तर त्याला सुद्धा माझा इशारा आहे की तुम्हाला जर एकनाथ शिंदेजी यांच्यापेक्षा मोठं व्हायचं असेल, जनतेच्या हृदयामध्ये तुमचं स्थान निर्माण करायचं असेल तर तुम्ही तुमच्या कामाचा दर्जा वाढवा. जो दर्जा गेल्या 4 वर्षांमध्ये एकनाथ शिंदेजी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनी करून दाखवलेला आहे. आज उगीच एकनाथ शिंदेजी म्हणा किंवा श्रीकांत शिंदेजी म्हणा, यांच्याकडे लोकांचा ओघ उगीच नाहीये, तर त्यांची मेहनत, त्यांची कार्यक्षमता आणि जनतेला 24 तास अवेलेबल असण्याचा त्यांचा जो काही गुण आहे, तो गुण अगोदर अंगीकारा आणि मग एकनाथ शिंदेजी यांचं नाव पुसायचा प्रयत्न करा.